नमस्कार. नमस्कार. कोण तुम्ही? बोला, काय झालंय? आओ उठा, असं बसू नका, इथं खुर्चीवर बसा. नाही ना ग, नाही इथंच बरं आहे. हो बसा इथे. बाबासाहेबांनी पाहिलं ना तर घरात पट्टी काढतील. बरोबर बोलत सर होते. बोला, काय झालंय? आमच्यातला एक व्यक्ती शिकून मोठा बॅरिस्टर झाला. आमच्या सारख्या लोकांसाठी कारवाई करतो म्हणून मी त्या देवाला म्हणजे आमच्या बाबासाहेबांनी बघायला आलतो. काय चित्रे, सहस्त्रबुद्धे, काय चाललंय? हे पहा, तुमचा भक्त फार लांबून भेटायला आलाय. या. होय, काय करताय? हेच मला संपवायचंय. व्यक्तिपूजा, मूर्तीपूजा, त्यामुळेच तर इतकी वर्ष गुलामगिरीत घालवली आपण. माणसाला माणूस म्हणून कधी स्वीकार करणार? बसा. अहो, आम्ही किती वेळचं सांगतोय, ऐकतच नाहीये. या बसा बसा. हे घ्या बघा. नाही नको, तुम्ही वरच्या जातीचे, आम्ही खालच्या जातीचे. मी कसं तुमच्या पेलेला शिवणार? तुम्ही वरनं पाणी टाका, नावून जाईना पितो. अहो, आम्ही जन्मानं कुठल्या जातीचा आहोत ते महत्वाचं नाही. आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे पायक आहोत. घ्या पाणी. नमस्कार. नमस्कार. या टिपणीस या. नंतर गंगाधरराव हे सुरेंद्र टिपणीस, महाड नगरपालिकेचे प्रमुख. टिपणीसांचा एक लेख मी वाचला, अत्यंत सुंदर. ज्यात तिने असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे. यावर समाजाचा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही. अगदी बरोबर. त्यामुळेच मी असं ठरवलं आहे की सामाजिक समतेसाठी आणि अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी आपण मार्चच्या 14 तारखेचा सत्याग्रह करणार. निसर्गाने दिलेले पाणी सगळ्यांसाठी खुले आहे. त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे सांगणारा सत्याग्रह. चला, तयारी झाली. तुम्ही पण येणार ना? माझा बाबासाहेब तिथं म्हणत माझी कमी दिक्कत येणार. मग चला. पाण्यासाठी सुद्धा भांडावं लागतं, हे मोठं दुर्दैव. हा भ्रम ठेवू नका. आपण पाण्यासाठी म्हणजेच आपल्या हक्कासाठी भांडत आहोत. आज या महाडच्या धर्तीवर 14 तारखेचा सत्याग्रह पाण्यासाठी नाही तर आपणही माणसं आहोत हे सांगण्यासाठी केलं आहे. एकाच तळ्याचं पाणी चापून आपण अस्पृश्यता नष्ट करण्याकडे अजून एक पाऊल टाकत आहोत. महाडच्या तळ्याचं पाणी पेटलं ग बाई, महाडच्या तळ्याचं पाणी
फुले केले पाणी चौकात तळ्याचे, हक्क देऊन माणसाचे, केले सोय पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. मार्ग बदलून नागरिक भीमराय